हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे कोकणामध्ये. तर आता आपण बनवणार आहे कोपटी. तर कोपटीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघा. अंडी आहेत, वाटाणा आहे, पावट्याच्या शेंगा आहे, इथं सुक्का चिकन आहे, त्याच्यासाठी लागणारे मसाले, बटाटा, मडकं आणि हे झाडं आणि माझे मित्रमंडळी सुद्धा मी आणलेले आहेत. तर यांना खूप दिवसापासून चाललं होतं यांचं की कोपटी खायची म्हणून मी माझ्या मित्रांना इकडं कोकणात घेऊन आलेलो आहे. ते हे माझे मित्र आहेत. आजपासून आम्ही इथं कोकणात 2 दिवस होळीसाठी गावी आलेलो आहे. तर आम्ही आता इथं कोपटी बनवणार आहे. गोन नाही गो मेडी. हे गाईज, आता आपण काय पोपटी बनवणार आहे. तर आता पोपटीसाठी बघा आमची ताई काय काय साहित्य टाकते ते लक्ष देऊन बघा. द्या चला पटापटा. हे बघा इथं अंडी आहे, पावटा आहे, वाटाणा आहे, जे लागणारे आहेत मसाले आहेत, बटाटा आहे, हे कसली तरी झाडाची पानं आणलेली आहेत ते मला नाही माहिती. हे सुक्का चिकन आहे. आता मस्तपैकी आम्ही कोपटी बनवणार आहे. तर कोपटी खाण्यासाठी हे पुण्यावरून एवढी लोक आलेली आहे आमच्याकडे. हे बघा, हे पुण्यावरून लोक आलेले आहेत. तर ह्यांच्यासाठी आम्ही हे प्रशांत पवार कोपटीसाठी चालू आहे साहित्य. आता बाबा अंडी बाजूला काढतात आमचे. आणि आता त्याच्यानंतर नाव का या मडक्यामध्ये आम्ही वाटाणा टाकलाय, पावटा आणि ते बांबुर्ड हा कसला तरी पाला आहे, त्याच्याशिवाय चव येत नाहीये. आता हे आमचे कोपटीचं साहित्य चालू आहे. तर आता आम्ही वाटाणा आणि पावटा ह्याच्यात पहिला टाकणार आहे. हे बघा मीठ टाकत आहे. हे आमचे बाबा, यांना खास कोपटी खायला आम्ही पुण्यावरून इकडे आणलेलं आहे महाडला. तर आता आम्ही त्याच्यात चिकन टाकणार आहे. हे बघू शकता तुम्ही, मस्त त्याला मसाला, दही वगैरे सगळं लावलेलं आहे. ते आता आम्ही परत चिकन लावलेलं आहे खाली मसाले वगैरे लावून. आता अंडी टाकणार आहे. अंडी घ्या पुरींनो. हा शेंगा टाका. आता शेंगा टाका बाबा. आता हे कोपटीचा मस्त आनंद होणार आहे. आता शेवग्याच्या म्हणजे पावट्याच्या शेंगा आणि वाटाणा मस्त. आता हे आजवाईंचा मसाला, मीठ, मी अंडी लावत आहे बघा. हे बघा आता अंडी नंतर आता करण पण फुल सपोर्ट करत आहे इथं. आणि बाबा तर अजून उत्सुकतेपणे अंडी पुढे सारत आहे. आणि अंडी आता एका पद्धतीने मस्त लावत आहे. आतापर्यंत 1.5 डझन लावलेत. आता हे परत 1 डझन अंडी लावत आहे. थांबे भाऊ जरा 2 मिनिटं. आता वाटाणा आणि पावटा परत येणार आहे, त्याच्यावर थर येणार आहे वाटाणा आणि पावट्याचा. घ्या बाबा. राहू दे, नको टाकू, जागा नाही. बाबा बटाटा नका टाकू. बाबा थर घ्या. थर घ्या आता वाटाण्याचा आणि पावट्याचा मस्त पैकी. ओके. आता ही मस्त अशी आणि मस्त असा तिथं खड्डा खांदलेला आहे मित्रांनो. मी तो पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्याकडे आपल्याला मस्त असा जाळ लावायचा आहे. तर मित्रांनो आता मी खड्डा खांदलाय आणि आता त्याच्यात मडकं उलट करून ठेवणार आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या अवतीभोवती आता आम्ही लाकडं लावणार आहे. बरोबर, मडकं ठेवलेलं आहे आणि आता याच्या अवतीभोवती आम्ही लाकडं लावून त्याला पेटवणार आहे. सगळीकडनं लाकडाची उभी करून व्यवस्थित लावून घेणार आहे. हे सुमित राहू देते, इकडे घे, रचून घेऊ. नाही थांबा ना, थांबा जरा, हे लावून घेऊ द्या जरा 2 मिनिटं थांबा. तर मित्रांनो आता आम्ही लाकडं लावलेली आहे आणि नाही लावलेली आहेत. आता मस्तपैकी याला साईडनी पिंडीचा थर देणार आहे. हे बघा. हे गाईज, आम्ही आता कोपटी झालेली आहे आणि प्रशांत पवार स्वतः कोपटी काढत आहे. हळूहळू घे, अंडी आपली फुटली नाही पाहिजे. पिकलेली आहेत आपली अंडी.